आता बघा, अशा स्वरूपाच्या आंदोलनांचा जेव्हा सामना करायचा असतो, त्या आंदोलनांचा सामना करताना सरकारने काय करायला पाहिजे? तर मुळात सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं. त्या दिवशी मुलांवर लाठीचार्ज झाला. खूप काय म्हणतात, एक थोडंसं निर्दयीपणे पोलीस वागले आणि ज्या पद्धतीने त्या मुलांवर अटॅक झाला, ज्या पद्धतीने ती मुलं जखमी झाली, तुमची आमची सगळ्यांची मुलं आहेत कदाचित. त्यातली काही मुलं पोलिसांची असतील, काही पॉलिटिशियन्सची असतील आणि समाजातल्या जवळपास सर्व स्तरांमधली मुलं जी आहेत ती आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत. या आंदोलनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि जे मला वाटतं आपण विशेषत्वाने अधोरेखित केलं पाहिजे. आपण जेव्हा आंदोलनं, सोशल मुवमेंट्स आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा समाजातले सर्व पदर, समाजातले सर्व घटक त्यामध्ये सहभागी आहेत का नाही हे बघायला पाहिजे. तर हे आंदोलन ही एक असं आंदोलन आहे की या आंदोलनात कुठल्याही प्रकारची जातपात, धर्म, पंथ असे कुठलेही विषय चुकून सुद्धा चर्चेला येत नाहीत. म्हणजे इथल्या मुलांचं, त्यांचं वागणं, त्यांचं ओव्हरऑल जर तुम्ही बॉन्डिंग बघितलं, ज्या पद्धतीने ते राहत आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची एक क्रिएटिव्ह प्रोसेस तयार केली आहे ती आंदोलन जगण्याची, तर ती जर प्रोसेस तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये ही जी सगळ्यात महत्त्वाची अंडरलाईन करणारी जी गोष्ट होती ती ही की त्या जातीपातीच्या ज्या भिंती आहेत, ज्या एरवी इतर सगळ्या राजकारणामध्ये आणि इतर सगळ्या प्रोसेसेसमध्ये असतात, ती इथे मात्र कुठल्याही पद्धतीने दिसत नाहीत. आणि ती मला वाटतं सर्वात जमेची बाजू, जर हे आंदोलन पुढे जाणार असेल, याच्यातून कुठली सामाजिक क्रांती होणार असेल, तर मला वाटतं त्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानायला पाहिजे. दुसरं, जेव्हा सरकार अशा स्वरूपाच्या बंद्या घालतं, म्हणजे सरकारने संपूर्ण परिसरातलं इंटरनेट बंद केलं, तर इंटरनेट बंद जेव्हा आपण करतो तर सरकारने बेसिक आकडेवारीचा तरी विचार केला का? म्हणजे आपली जर आता आपण समाज माध्यमं वापरण्यातली जर आपली प्रगती जर बघितली तर आपण भारत हा जगातला मला वाटतं सर्वात मोठा देश असेल ज्या पद्धतीने आपण समाज माध्यमांचा, मोबाईलचा आणि इतर गोष्टींचा वापर करतो. म्हणजे आपण जर भारतातले फक्त इंस्टाग्राम वापर करणारी लोक जर बघितली तर ती आकडेवारी सुद्धा जवळपास 40 ते 55 कोटीच्या घरात आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे फक्त इंस्टाग्रामसारखं एक माध्यम वापरतात. तुम्ही जर त्यात जेनझीचा जर वाटा बघितला तर हे जे सगळं मी प्रमाण सांगितलं तुम्हाला, 39 ते 55 कोटी कन्झ्युमर्सपर्यंतचं, तर त्यात जेनझीचा वाटा हा 40% आहे. म्हणजे ही जी सगळी रिॲक्ट होणारी तरुणाई आहे ती 40% हे काही थोडं प्रमाण नसतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा जेनझी हे सगळं वापरते, बरं जर तुमचं त्याचं दिवसाचं जर प्रमाण बघितलं तर दिवसाला हे जेनझी जे आहेत हे जवळपास 3 तास हे सगळं सोशल मीडिया कन्झ्युम करत असतात. मग अशा पद्धतीची सिच्युएशन असताना त्यांना इंटरनेटसारख्या बेसिक गोष्टींपासून दूर ठेवायचं आणि असं समजायचं की हे जर आपण त्यांना इंटरनेटसारखी बेसिक सुविधा दिली नाही तर ह्या लोकांच्या आंदोलनामध्ये जे गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टी बाहेर पडणार नाहीत, असं आपल्याला वाटतं. सरकारला सुद्धा वाटू शकतं असं, आणि सरकार त्यासाठी म्हणून ही बंदी घालत असेल. पण त्याचा परिणाम त्याहीपेक्षा वेगळा व्हायला लागला आहे. लोक इथे सगळं रेकॉर्ड करतात, इथून बाहेर जातात आणि ज्या ठिकाणी इंटरनेट असेल त्या ठिकाणाहून हे सगळे व्हिडिओ लोड होतात आणि ते इतक्यात जास्त प्रमाणात लोड होतात. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कोणाच्या तरी मुसक्या आवडता तेव्हा ती व्यक्ती तेवढ्याच प्रचंड प्रतिकाराने तुमचा सामना करण्यासाठी सुद्धा पुढे येत असते. सो ओव्हरऑल जर परिस्थिती बघितली, म्हणजे आपण जर आत्ताची ही परिस्थिती बघितली तर यात एक बेरोजगारीचा सुद्धा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे न्यायाधीशांना शिव्या द्यायच्या होत्या, त्यांनी कोणाला दिल्या? त्यांनी बेरोजगारांना शिव्या दिल्या. त्यांनी बेरोजगारांना कॉक्रोच म्हटलं, झुरळ म्हटलं. आणि मग त्याच बेरोजगारांनी त्यांच्याच त्या वाक्याचा इतका उपहास केला आणि त्या उपहासातून ही इतकी मोठी मुवमेंट उभी झाली. मला वाटतं आज जर ते जेव्हा हे सगळं बघत असतील वातावरण देशातलं, तेव्हा त्यांनाही वाटत असेल की माझी काय मती गुंग झाली होती की काय, की त्यावेळेस मी अशा स्वरूपाचं कुठलं स्टेटमेंट केलं. पण ते स्टेटमेंट झालं. आणि या निमित्ताने आता आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता ओव्हरऑल आपली सिच्युएशन काय आहे. म्हणजे जर आता युवकांच्या बेरोजगारीच्या संदर्भात आपण जर विचार करायचा झाला तर 2 आकडे आपल्याकडे प्रचलित आहेत. अधिकृत PLFSचा जर आपण अहवाल बघितला 2025चा, तर असं दिसतं की 9.9% हा आपला बेरोजगारीचा दर आहे. आणि खाजगी जर CMIEचा जर आपण रिपोर्ट बघितला तर त्याप्रमाणे 29%च्या जवळपास हा बेरोजगारीचा दर आपल्याकडे दिसतो. आता ही 2 आकड्यांमधली भिन्नता काय आहे, तर याच्यामध्ये खूप टेक्निकॅलिटीज सुद्धा आहेत. ही काही मी असं म्हणणार नाही की थेट आकडेवारीतली फसवणूक आहे, पण या दोन्ही मोजणीचे जे प्रकार आहेत त्याच्या डेफिनेशन्स खूप वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे हे प्रमाण खूप जास्त दिसतं. पण तरीसुद्धा जर आपण बेसिक प्रमाण जरी बघितलं तर ते बेसिक प्रमाण
प्रत्यक्षात जी बेरोजगारीची आताची परिस्थिती आहे आणि आपली जी राष्ट्रीय सरासरी आहे या बेरोजगारीच्या संदर्भातली, तर ती राष्ट्रीय सरासरी या दोन गोष्टींच्या याच्यामध्ये जवळपास तिपटीचा फरक तर नक्कीच आहे. तो आपण कोणीही अमान्य करू शकत नाही. त्याच्यामुळे हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे खूप मेजर प्रमाणात याचा परिणाम जो आहे तो होणार आहे. याचं एक सांस्कृतिक मी म्हणेल की सांस्कृतिक जी परिभाषा असते आपली ओव्हरऑल सगळ्या याची, त्याचासुद्धा खूप मेजर परिणाम होत असतो. आणि अशासारख्या आंदोलनांमुळे त्या मूळ संरचनात्मक जे काही ढाचे असतात आपले सांस्कृतिक, ते तुटायला मदत होतं. मी जसा आता जातीपातींचा उल्लेख केला थोड्या वेळापूर्वी, तर तशाच स्वरूपाचे बदल इतर प्रमाणात सुद्धा आपल्याला खूप मेजर पुढच्या काळात बघायला मिळू शकतात. त्याचे परिणाम ते मेजरली होतील. ओव्हरऑल सोशल जे स्ट्रेचर आहे आपलं, त्याचा खूप मेजर परिणाम होऊ शकतो. एक सगळ्यात महत्त्वाचं मानायला पाहिजे की याच्यात खूप चांगल्या पद्धतीने ही लोक अहिंसेच्या मार्गाने जायचा प्रयत्न करतात, सातत्याने गांधींचा उल्लेख करतात. पण त्याच वेळेस हे पण बघितलं पाहिजे की ज्या पद्धतीने भाजप सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडं विद्यार्थी आहेत, पण त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने अशा स्वरूपाच्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही. तर अशा स्वरूपाच्या घोषणा किंवा अशा स्वरूपाच्या थोडेसे डिसेन्सी असणाऱ्या घोषणा असणं अपेक्षित असतं. आता ते त्याच्यावर कोणी एक माणूस काही कंट्रोल ठेवू शकत नाही. मी आता 2 दिवसातलं जे वातावरण बघतोय, त्या वातावरणामध्ये ते जी कमिटी आहे कॉकरोच जनता पार्टीची, ती कॉकरोच जनता पार्टीची कमिटी प्रचंड प्रयत्न करते की अशा स्वरूपाचा सगळा कंट्रोल ओव्हरऑल सगळ्याच्यावर ठेवायला. पण इतका मोठा परिसर आहे की तितक्या मोठ्या परिसरातल्या इतक्या मोठ्या जमावाला एकत्र ॲड्रेस करणं हे त्यांच्यासाठी खूप मेजर चॅलेंजिंग सिच्युएशन असू शकते. आता याच्यातले पॉलिटिकल जे विषय आहेत, ते पॉलिटिकल विषय मला विशेषतः बोलण्यात तेवढासा रस वाटत नाही, कारण की त्याने काही हातात येणार नाही आहे. म्हणजे पॉलिटिकल लोक शेवटी त्यांना घ्यायचा तोच डिसिजन घेतील, त्यांना वाटेल तेच ते करतील. पण याचा परिणाम त्यांच्या पुढच्या राजकीय भविष्यावर होणार नाही याची शाश्वती देता येते का? तर मला वाटतं या क्षणी तरी मी ती शाश्वती वाटत नाही मला, की मला तितक्या स्ट्रॉंगली सांगता येईल. पण एवढं नक्की की तख्ताला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. आणि ते हादरे जसे मला जाणवत आहेत तसेच सत्ताधीशांना सुद्धा जाणवत असतील. आणि जर ते त्यांना जाणवत असतील तर त्यांनी वेळीच या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या मागण्यांना मान देऊन मला वाटतं हे आंदोलन मागं घ्यायला पाहिजे. आपल्या देशाचं, आपण असं म्हणतो की या देशाचं भविष्य हे तरुणांच्या हाती आहे. पण त्या तरुणांना जर आपण 24 तास उन्हातान्हात, उकाड्यात आणि रस्त्यांवर उभं राहायला सांगणार असू, त्यांच्याकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी इतकी कठोर परिश्रम जर त्यांना घ्यायला सांगत असू, तर मला वाटतं आपलं काहीतरी चुकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हे आजचा विषय जो आहे तो मी विश्लेषण करून तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी पुढचे काही दिवस जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत इकडे असणार आहे, इथलं सगळं वातावरण बघणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथे येणाऱ्या, इथे भेट देणाऱ्या, सहभागी होणाऱ्या आंदोलनामध्ये लोकांशी बोलणार आहे. आणि मग त्यातून जे काही कळेल, त्यातून जे काही उमगेल, गवसेल, ते सगळं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.